नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की ऋषीला फार भूक लागलेली असते काम करून. आता मावशीने त्यासाठी जेवण आणलेलं असतं आणि जे जेवण असतो भात आणि चटणी असते. इतकी तिखट चटणी असते आणि ऋषीला तिखट खाण्याची सवय नसते. मुद्दामून मावशीने आता ते जेवण दिलेलं असतं. पोटभर जेव आणि लागलं तर अजून घे. ऋषी म्हणतो हो हो नक्की. भूक लागलेली असते. समोर जे जेवण दिसतं तो पटापट खायला लागतो. पहिला घास त्याने खाल्लेला असतो. इतकं तिखट त्याला ते जेवण लागतं. निंगी आणि बंड्या म्हणतात ऋषी भाऊने तोंडात घास घातला रे घातला. कशी आग होती त्यांच्या तोंडाची तू बघच आता. निंगे मिनिटात मुंबईला पळून जातील बघ. ठसका लागलेला असतो. इतका त्रास होतो त्याला. जोर जोरात तो पाणी द्या करतो. पण त्या मावशी निघून गेलेले असतात आतमध्ये. त्यांना ऐकायलाही येत नाही की हा पाणी मागतोय. इतकं तिखट लागलेलं की डोळ्यात पाणी येत असतं. हा करत असतो आणि पाणी मागत असतो. पण तिथे कुणीच नसतं त्याला पाणी देण्यासाठी. खूप त्याला त्रास होत असतो. ठसका लागलेला असतो. ठसका सुद्धा त्या थांबत नसतो. एवढ्या ह्याच्यात त्याला पाणी आलेलं असतं. तो पाण्याचा तांब्या घेतो आणि गटागट पाणी पितो आणि मग बघतो थँक्यू मावशी. समोर बघतो तर काय मावशी नाही तर कमळीने त्याला पाणी दिलेलं असतं. सुद्धा ती अवस्था भगवत नाही. सर तुम्ही का करताय हे सगळं? एवढे हाल होत आहे तुमचे, का तुम्ही हे हाल सहन करता? की मुंबईला सर तो चांगला आहे भात. आता परत खायला लागलेला असतो. कमळी ऋषीचा हात पकड. नका खाऊ सर, मला माहिती खूप तिखट भात असतो. कमळीच्या समोर मुद्दाम ऋषीने पटापट ते भात खायला सुरुवात केलेली असते. खूप त्रास होत असतो तरी सुद्धा कमळीसाठी तो सहन करतो आणि तो भात खातोच, कारण तो सुद्धा हट्टी असतो. तिखट भात खाणं मी सहन करू शकतो, पण माझ्या डोळ्यासमोर तुझं स्वप्न मोडताना नाही बघणार मी. मला हे सहनच होणार नाही. आता ऋषीला समजावून थकलेली असते. ऋषी ऐकायला तयार नसतो. कमळी शेवटी निघून जाते तिथून. आता अन्नपूर्णा आजी बसलेले असतात विचार करत की का रागिणी आलेले असतात. बोलावलं. अन्नपूर्णा आजी म्हणते हो बोलावलं. एक आनंदाची बातमी सांगायची आहे ना म्हणूनच बोलावलं. आनंदाची बातमी सांगतेस तू? गृहिणी आजी तुझी सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करते. वाव काय आनंदाची बातमी आहे. रागिणी म्हणते जरा गप्प बसतीस का तू? मी सापडलीये पोलिसांना. ही आनंदाची बातमी आणि सुखरूप आहे ती. काय आई सापडली? वाव कशी आई बरी आहे ना? म्हणते वाव ग्रॅनी आजी सापडली. म्हटलं की ते आतापर्यंत ऑफ झालेली असणार, पण ती आहेच होय. गप्प बसा, तोंडाला इंते बोलू नको आहे. दिन एक तोंडात. रागिनी आता चिडते आणि अनिकाला खूप बडबडत असते. अन्नपूर्णा आजीने डोक्याला हात लावलेला असतो. अनिकाला अजिबात मॅनर्स नसतात बोलायचे. त्यात काय पोलीस कामिनीला धरून घेऊन आलेले असतात. कामिनीची इतकी विचित्र आणि वाईट अवस्था झालेली असते की बस. अगो बरी आहेस ना तू? रागिणी पटकन आता कामिनीच्या जवळ जाते. भयंकर अशी अवस्था झालेली असते तिची. ठिकाणे कामिनीकडे बघून नाकालाच हात लावलेला असतो. घाणेरडा वास येतो या ग्रॅनी आजीचा. तुझ्या डब्यात होतीस का गं ग्रॅनी आजी? किती घाण वास येतोय तुझ्या अंगाला. तिने म्हणते आणि का जरा गप्प बसतीस का? राजन सुद्धा आलेले असतात. खरंच बोलले मी. राजन म्हणतात इन्स्पेक्टर साहेब कशी काय सापडली? कुठे सापडली? फोन नंबरवरून टीप मिळाली होती, तिथे गेलो होती, ह्या बरोबर सापडली. तिने फोन लावला होता की अमके ठिकाणी जा, कामिनी सापडेल. आणि बरोबर पोलीस जातात. कामिनी तिथे असते. कामिनी आणि रागिनीने बरोबर तो प्लॅन केलेला असतो. तो वर्क झालेला असतो. नंतर किडनॅपर गायब झाला होता. आम्हाला फक्त रागिनी मॅडमच सापडल्या. राजन म्हणतात हो का? आयलिकीने बरोबर डाव साधलेला असतो. मॅडमला त्यांनी बांधून ठेवलं होतं. रागिनी म्हणते थँक्यू सो मच इन्स्पेक्टर साहेब. होय माझ्याही व्यवस्थित घरी आले. थँक्यू सो मच. अर्थ झाला असतं काय माहिती. फार नाटक करत असते. कामिनीचीच मुलगी असते रागिनी. परफेक्ट तिने ऍक्टिंग केलेली असते. कामिनी घरी आलेली आहे. अन्नपूर्णा आजीला जराही काही आनंदही नसतो आणि दुःखही नसतं. अन्नपूर्णा आजीला उलट कामिनीवर शंका असते की माझ्या नवऱ्याला मारणारी दुसरी तिसरी कोणी नसून कामिनीचे. त्यामुळे अन्नपूर्णा आजीला फारसं काही फरक पडत नाही ती आली आहे किंवा नाही आली. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ह्या जरा स्टेबल झाल्या, व्यवस्थित झाल्या की मग आपण यांच्याकडनं जबाब घेऊया. म्हणते चल तुला खायला देते, भूक लागली असेल ना. म्हणते जा इथून, वास येतोय घाणेरडा. आजी म्हणतात कामिनी थांब ना, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. डांबून ठेवलं होतं कामिनी तुला? काही सांगता येईल का? कुठे डांबून ठेवलं होतं तुला? अगं बोल कामिनी, तुला काहीतरी विचारते मी. कुठे डांबून ठेवलं होतं? तुला डांबून ठेवणारा निघून गेला तुला तिथे सोडून. माणसाने यांचा अपघात घडून आणला ना, बरोबर आहे ना कामिनी बोल. मी म्हणते आई माझ्या अजून सुद्धा शॉक मध्ये येतील. या सगळ्यात बाहेर तर येऊ द्या, मग प्रश्न विचारा. नॉर्मल होऊ दे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिल. आधी तिला जरा नॉर्मल तर होऊ द्या. चल इथून. अन्नपूर्णा आजी म्हणता नाही, आत्ताच तिने प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजे. बोल तुला कोणी बांधून ठेवलं? त्याला पाहिलंयस ना? बोल नाव घे. कोण होतं सांग. पूर्ण आजी इतके चिडलेले असतात. गप्प काय पाहिलंयस ना त्याला? सांग पटकन कोण होता? बोल. तिने इतकी जोरात किंचाळते हो पाहिलंय मी त्याला. रागिणी घाबरते आणि डचकून अशी माघारी होते. पाहिलंय त्याला. माणसाने मला डांबून ठेवलं होतं ना, पाहिलंय. आणि तो माणूस माझ्या डोळ्यात आहे. माणसाने मी अशी अवस्था करून ठेवली ना, माझ्या डोळ्यात येतो. डोळ्यात मी त्याला कधीच विसरू शकत नाही. आता सांगायला लागलेली असते सगळं काही. अनिका आणि रागिणी कामिनीची ऍक्शन बघतच असतात. काय ऍक्टिंग करते ही म्हातारी. कमळी जेवण्यासाठी बसलेली असते. जेवायचं असतं पण तिच्या घशाच्या खाली घासच उतरत नसतो. म्हणते आई ऋषी सरांचा त्रास मला भगवाना झालाय. फार त्रास होतोय, त्यांना सहनच होत नाही, तरी पण ते माझ्यासाठी त्रास सहन करताय. तुझं भविष्य इथं नाहीये ग बाई. शहरात जाऊन शिक, तिथे तुझं भविष्य आहे ना. इथं बघायला मी आहे की. माणूस तुझी इतकी काळजी करतो, तुला आधार द्यायचा म्हणून इथे आलाय तो. नको ते वेदना सहन करतोय. फक्त आणि फक्त तू शहरात जावं, शिक्षण घ्यावं यासाठी.
तुझ्यासाठी जो माणूस सगळी काही धडपड करतोय त्याच्यासाठी तू काहीच करू शकत नाहीये का? ताट पुढे लोटून देते, ताटाच्या पाया पडते आणि जेवणावरून उठलेली असते. अपराधी आहे, सगळ्यांचाच अपराधी आहे. सगळ्यात आधी माझा आणि मग माझ्या दादाचा अपराधी येतो. कामिनी अशी ऍक्शन करत असते, मेन मुद्द्याचं काही सांगत नसते. इकडून फिरून तिकडून फिरून अन्नपूर्णा आजीला नको नको ती नाटकं करून दाखवत असते. ज्या माणसाने माझ्या दादाची जी काही अवस्था केली आहे ना, आता करून ठेवली आहे, याला आणून ठेवलंय ना माझ्या दादाला, माणसाला मी सोडून देणार? मी त्याला सोडत नसते बहिणी, मी त्या माणसाला सोडत नसते. माझ्या दादाच्या या अवस्थेला जबाबदार असणाऱ्या माणसाला मी सोडणार नाही. विचार कर ना, ज्या गोष्टीचा तुला इतका राग येतोय तर माझा तो भाऊ येतो, सख्खा भाऊ आहे, मला किती त्रास होत असेल वहिनी. म्हणते तुमचे प्रश्न झाले असतील आई तर हिला घेऊन जाऊ कवर. अन्नपूर्णा आजी म्हणतात एक मिनिट कामिनी, तुला कसं माहिती ग यांची ही अवस्था झालीये? तू तर तिकडे किडनॅप होती, मग यांची काय अवस्था केलीये, कशी अवस्था झाली तुला कसं माहिती ग? बरं अन्नपूर्णा आजीने शब्दात पकडलेली असते कामिनीला वाटतं मी फार हुशार आहे. अन्नपूर्णा आजी आवाज वाढवतात आणि म्हणतात कसं कळलं सांग. आता रागिनी सुद्धा बोलती बंद होती की आई पकडली. मी काय कच्ची खिलाडी नसते, निवांत उत्तर देते. सख्खा भाऊ येतो माझा, मला माहितीच असणार ना. त्यावेळेस पोलिसांनी माझी सुटका केली तेव्हा त्यांना पहिला प्रश्न हाच विचारला, दादा कसा आहे, दादा बरा आहे का, तो ठीक आहे ना, हेच विचारलं ग मी. त्यांनी माहिती दिली मला सगळी. जाऊ का हिला आता मी? रागिणीची सारखी घाई चाललेली असते की हिला वर घेऊन जाऊ दे मला. हिने माझं बोलून झालेलं नाहीये, बोलून झालं की तुला सांगेन हिला वर घेऊन जा, त्याच्यामुळे शांत बसायचं. काही जे काही बोलली ना आता त्याच्यावर मी विश्वास ठेवते. एक सुद्धा शब्द खोटा ठरता कामा नये. एक जरी शब्द खोटा ठरला ना तर कामिनी तुझी बरी गत नाही, मग माझ्याशी गाठे, लक्षात ठेवायचं. तू पुढे ना कुठलं वाक्य बोलताने, कुठलंही कृत्य करताने बारीक लक्षात ठेवायचं, एकदम पक्क लक्षात ठेव, माझं तुझ्यावर लक्ष आहे. बारीक लक्ष ठेवलंय कामिनी, त्यामुळे नाटकं करायला जाऊ नको आणि मला तर फसवायला अजिबात जाऊ नको. मी म्हणते चल आईवर, तुझी मनस्थिती ठीक नाहीये ना, चल वर. अशी काय रागिनी नाटकं करत असते आणि कामिनी त्याच्याहून नाटकं करत असते. कामिनीला धक्का बसला असं नाटक करतं. आजीला जरा सुद्धा काही वाटत नसतं, तिला माहिती असतं सगळ्याच्या मागे कामिनी आहे ना, आता हे जे काय चाललंय ते फक्त नाटक आहेत. अशी समोर जाते जिन्याकडे आणि पटकन अशी खुनशीने अन्नपूर्णा आजीकडे माघारी वळून बघते की म्हातारे किती पण जोर लाव, मी तुझ्या तावडीत काही येत नसते. इकडे आता ऋषी गोठ्यात झोपलेला असतो. त्याला एक तर शेणाच्या वासाने त्या गोठ्यात झोप येत नाही, डास चावत असतात, त्याच्या अंगावर काही नसतं. ऋषीला त्या गोठ्यात झोपणं असह्य झालेलं असतं. बंड्या आणि निंगी त्याच्यावर लक्ष ठेवूनच असतात. आणि निंगी म्हणतात आपण एक आयडिया करू. निंगी म्हणते ऋषी सरांना इतका त्रास होतोय ना की आपला प्लॅन सक्सेसफुल झालाय, आता काही इथे थांबत नाही, ते मुंबईला पळणार म्हणजे पळणार. सुद्धा खूप आनंद झालेला असतो की ऋषी आता एवढा त्रास झालाय, तिखट जेवण जेवायला लागलं, डास चावतायत, शेणाचा वास येतोय, तिथे झोपायलाही व्यवस्थित जागा नाही. ऋषी कसं तरी तिथे झोपण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याला काही झोप लागत नसते. ऋषीवर 24 तास लक्ष ठेवून बंड्या आणि निंगी असतात की ऋषी काय कसं काय सहन करतो, काय रिएक्शन देतो. ऋषी फार त्रास सहन करतो आणि ऋषीला या सगळ्या गोष्टींची काही सवय नसते. त्यामुळे निंगीला आणि बंड्याला गॅरंटी हा सकाळी पहिल्या गाडीने मुंबईला जाणार म्हणजे जाणार. तो बघ ऋषी भाऊ पळून चालले. त्या डासांमुळे ऋषीला काही झोपच येत नसते. तर नाही माझ्याकडनं हे होऊ शकत नाही, इम्पॉसिबल आहे, मला हे सहनच होत नाही, तर मी कसं करू. ऋषी वैतागलेला असतो. ऋषी म्हणतो या गावात मी राहू शकत नाही, इम्पॉसिबल, सॉरी आय एम डन. ऋषी शहरात राहणारा, त्या गावात तो कसा ऍडजस्ट करू शकतो. तरी दिवस काढलेला असतो कसं बस, पण रात्र निघणं अवघड असतं कारण त्याला थंडगार एसी मध्ये न डास चावता झोपण्याची सवय असते. इथे डासांच्या मध्येच ऋषी बसलेला असतो, त्याला झोपही लागत नसते आणि चित्तही थाऱ्यावर नसतो. नाही चल आता मी निघतो, मी राहू शकत नाहीये. निंगी आणि बंड्या बघत असतात की ऋषी आता खरंच पळून चाललाय. त्यांना म्हणतो थँक्यू, त्याची बॅग घेतो आणि तन करत ऋषी आता चाललेला असतो. निंगीला आणि बंड्याला इतका आनंद होतो की फायनली ऋषी सर चालले, आपला प्लॅन खरंच सक्सेस झाला, परफेक्ट, एकदम एक नंबर. बंड्या आणि निंगी पळत सुटलेले असतात ऋषीच्या मागे. परत चालले की काय नाही तर मगाशी सारखं ते जायचे आणि परत माघारी यायचे. इकडे अंगणात येऊन बसलेली असते आणि चांदण्या बघत असते. आबा या चांदण्यांपैकी कुठेतरी तुम्ही असणारच आहे ना, तुम्ही मला बघताय ना आबा, वर केलं नाही, तुम्ही मला का सोडून गेला, तुम्ही मला का असं फसवलं, मला न सांगता तुम्ही का निघून गेला, तुम्ही जे वागलाय ना आबा मला अजिबात आवडलेलं नाहीये, मला फार राग येतोय तुमचा, त्याला सोडून गेला, तुम्हाला पटतंय का. कमळी आता आबांशी बोलण्याचा प्रयत्न करत असते, चांदण्यांकडे बघते आणि तिच्या मनात जे काय साठलंय ते सगळं ती बोलत असते. पण आता आमच्याकडे बघत मजा घेताय ना तुम्ही नाही तर आम्ही कसं जगायचं सांगा बरं. मजाच नाहीये, तुम्ही गेला तर सगळी मजाच घेऊन गेलात आबा. बंड्या आणि निंगी पळतच धावतच आलेले असतात. कमळे म्हणते काय ग बंड्या निंगी बोला की. मनासारखं झालं, ऋषी सर गेले बघ निघून मुंबईला. सर पळून गेलं. काय ऋषी सर गेलं? होय कमळे गेलं. म्हणते मला नाही वाटत एवढे सहज ते जाणार नाहीये. डोळ्यानं बघितलं ते गेलं म्हणजे गेलं, आम्ही सांगतोय ना ते गेलं. लक्ष ठेवून होतं, इतके कंटाळे ते की शेवटी स्वतःलाच म्हणाले की चला आपल्याला सहन होत नाही. बॅग उचलली, मोबाईल घेतला आणि डायरेक्ट रस्त्याला लागले. ते तू स्वतः बघ, चल आमच्या बरोबर.
निंगी वंड्या म्हणतात कमईला, तू चल तुला दाखवतो ते गेले की नाही. त्यांच्या मागे सरू सुद्धा आलेली असते उठून की हे कुठे चालले एवढ्या रातच्याला. झालं नयनतारा मॅडम चिडायच्या आधी ऋषी सर घरला गेलं, चांगलीच गोष्ट झाली. इकडे आता अनिका रागिणी उभं असतात आणि कामिनी स्वच्छ अंघोळ करून फ्रेश फ्रेश तयार होऊन आलेली असते. अरे यार, हा गचाळ पाण्याचा मेकअप करण्यासाठी काहीच कष्ट घ्यायला लागत नाही, तो मेकअप काढायला जास्ती कष्ट घ्यायला लागतात. आणि का म्हणते व्हॉट, म्हणजे तू मेकअप केला होता का हा गचाळपणाचा? नाटक करत होती ग्रॅणी आजी, तू गटारीत म्हणजे तू कचऱ्यात नव्हती झोपलीस? तिला सुद्धा कळत नाही काय काय कामिनी डावपेच खेळते. आई काय चाललंय खरंच मला कळत नाही. या सगळं खोटं होतं की खरं सांग की. तुला कोणी किडनॅप केलं होतं का? कामिनी म्हणते रागिनी तुम्ही मला ओळखत नाही का, मी काय वेड्या आहात का ग, मला कसं कोणी किडनॅप करेल? जी ही अवस्था करणारा अजून जन्माला यायचंय, कळतंय का? अशी अवस्था करणारा जन्माला यायचाय, कळतंय का? अगं आई मग तुझी अवस्था झाली कशी ही? कामिनी इतकी जोर जोरात व्हिलन सारखी हसायला लागलेली असते. कामिनी लगेच एक प्रसंग आठवतो. ती मस्त राणी सारखी बसलेली असते, फळांची टोकरी जवळ असते, त्यातून द्राक्ष उचलते आणि अख्खा घड ती तोंडाने तोडत असते. याला म्हणतात सुख. सुख सुख स्वर्ग सुख, छोटं सुख मोठं सुख, छोटं सुख मोठं सुख. कामिनी आता ते सगळं काही आठवत असते, कशी राणी सारखी तिने सगळे दिवस काढले. मध्ये खायचं प्यायचं आईश करायची, याला लाईफ म्हणतात. वा वा वा. कामिनी इतकी हसत असते, एन्जॉय करत असते हे सगळे दिवस. माणसाला काय हवं, एन्जॉय. कामिनी इतके सुंदर दिवस काढत असते. वा. तिकडे तिची मुलगी आणि नात मारायला लागलेले असतात की आई कुठे गेली, आई कुठे गेली. ही मस्त 5 स्टार हॉटेलमध्ये राणी सारखी राहत असते आणि स्वतःच म्हणते की अशीच लाईफ जगलं पाहिजे, की खाणं राहणं ऐश करणं. भाऊ मरायला लागलेला, आयसीयू मध्ये कोमात गेलेला, वाचेल की नाही शक्यता कमी. काय वाईट अवस्था आहे माझ्या भावाची, बिचारा ग. एवढं सगळं असून भिकाऱ्यासारखं तिथे पडलाय आयसीयू मध्ये, आणि मी कशी राणीसारखी जगती. तोय की वाचतोय बिचाऱ्याची काही गॅरंटी नाही, पण मी राणीसारखं आयुष्य जगतीये. स्वतःच कौतुक ही कामिनी स्वतः करत असते. इतका स्वतःचा तिला मा झालेला असतो. ती जे करते त्या गोष्टीवर तिला फारच गर्व चढलेला असतो. वाट बघतीये आयसीयू मधून कधी बाहेर येणार, कधी बोलायला लागणार, त्याला कुणी मारलं हे तो कधी सांगणार. बसली म्हातारी आसवं ढाळत तिथे. अगुबाई असं करत बसली ही म्हातारी आणि जोर जोरात कामिनी हसत असते. की कामिनी हसते, इतकी हसते की तिला असं काय करू आणि काय नाही असं झालेलं असतं. अन्नपूर्णा आजीची तशी वाईट अवस्था, बाबांना डायरेक्ट कोमात पाठवलेलं असतं, तरी पण ती एन्जॉय करत असते. स्वतःच्या डोळ्याने म्हातारीची अवस्था बघणं, म्हाताऱ्याची अवस्था बघणं, ते जे काही सुख आहे ना डोळ्याने बघणं, खरंच त्यात वेगळीच मज्जा आहे. पण माझ्या नशिबात नाही ना ते सुख, येत नाहीये मला बघायला. ती म्हातारी म्हातारा तडपडताने गयावया करताना मला बघायचे होते, पण काय ना मला बघायला मिळत नाहीये. कामिनीला फार वाईट वाटतं की अन्नपूर्णा आणि बाबांची जी अवस्था आहे ती मला स्वतः डोळ्याने अनुभवता येत नाहीये ना. रागिणी जेवढं फोनवर सांगेन तेवढंच स्वतःने बघितलं असताना अजून एन्जॉय करायला मिळालं. सगळा जे प्रसंग घडला तो कामिनी सांगत असते अनिका आणि रागिणीला. अनिका समोर येते. व्हॉट, म्हणजे तुला कोणी किडनॅप वगैरे केलं नव्हतं, तू स्वतःच गायब झाली होती आणि इथे त्याने असा मेकअप करून आली की जणू काही तुला कोणी किडनॅप केलं. यस यस यस, आत्ताशी लक्षात आलंय अनिका, सगळं असं आणि असंच घडलंय. काळजी करत होती अनिका बेबी. आजी कुठे गेली, आजी कुठे गेली, फार वाईट वाटत होतं का तुला? मला अनिका तू किती काळजी करत असशील माझी चांगलीच माहिती ग. अडलं असणार म्हणून माझी काळजी करत असणार, तशी काही तू आजीची काळजी करत नसते. हो ग, तुझीच वाट बघत होते. रिशला शोधायचंय ना, रिश कुठेतरी गायब झालाय, कुठे गेला काय गेला काही कळतच नाहीये. मग मी मॉमला म्हटले, मॉम म्हणली की आजीला येऊ दे, आजी आली की एका मिनिटात रिशला शोधून काढेन, म्हणून तुझी वाट बघत होते ग मी, नाही तर मला काय करायचंय, कुठे तू. त्याने का जरा शांत बस, मला आईला एक प्रश्न विचारू दे. म्हातारीला का म्हटली की तो माणूस तुझ्या डोळ्यात आहे, लक्षात आहे, ज्याने किडनॅप केलं, त्याने बाबांची अवस्थाची केली, तर म्हातारी समोर हे बडबडायची काही गरज होती का? कशाला काय बडबडली ग त्या म्हातारीच्या समोर? का त्या म्हाताऱ्याला, ज्याने कोणी त्या म्हाताऱ्याला लोटलं तेव्हा तू होतीस का तिथे? त्या माणसाला बघितलंयस का? मग तू कशाला उगाच सांगत बसली ग? तू पाहिलेस का? खरं सांग. बाबांची ही अवस्था करताना जो माणूस होता त्याला बघितलंयस का तू? आहे का तुला? नाही, तुला बघायचंय का रागिणी त्या माणसाला? असली बघायचंच आहे ना मला. म्हणते कमॉन माझ्या मागे या, मी दाखवते. आरशासमोर कामिनी उभी राहिलेली असते आणि कामिनीच्या मागे अनिका आणि रागिणी असतात. हाच तो चेहरा आहे ज्याने त्या म्हाताऱ्याची अशी अवस्था केली आणि म्हाताऱ्याला डायरेक्ट आयसीयू मध्ये पोहोचवलं. रागिणी अनिका नीट बघून घ्या, हाच तो चेहरा, म्हणून तर माझ्या डोळ्यात बसलाय. रागिणी अनिकाला धक्का बसलेला असतो की आजी हे कृत्य करू शकते, सख्या भावाला मौतीच्या याच्यात पाठवू शकते म्हणल्यावर काय आजी ही, आणि वरून काय नाटकं करते की भावावर किती प्रेम आहे. कामिनी हे करू शकते, यांनी इमॅजिनच केलेलं नसतं. कामिनी स्वतःच्या तोंडाने कबूल करते की मीच त्या म्हाताऱ्याला या अवस्थेत आणलाय. की कामिनी आहे, सगळं काही करू शकते ना, आणि मी तिचे असे हाल करणार, असे हाल करणार, जोपर्यंत मला शांती मिळत नाही, मला आनंद मिळत नाही तोपर्यंत.
आणि जोपर्यंत मला आनंद मिळत नाही मी अशी आणि अशीच वागत राहणार आहे. कामिनी आणि अनिका शॉकमध्ये गेलेले असतात की रागिनी आणि अनिका शॉकमध्ये गेलेले असतात. कामिनीची ही सुद्धा बाजू आहे त्यांनी बघितलेलीच नसते. ती क्रूरपणा करत असते पण लोकांच्याकडून सुपाऱ्या देऊन ती काम करत असते. हिने स्वतःच डायरेक्ट मारण्याचा प्रयत्न केला. या दोघींना इतका धक्का बसलेला असतो की आश्चर्यचकित होऊन या कामिनीकडेच बघत असतात. ही हाल करणार म्हणजे करणार आणि जर हाल नाही केले ना तर कामिनी नाव लावणार नाही. मी रागिनी आणि अनिका हसायला लागलेले असतात. वाव आजी एक नंबर. तिकडे ऋषीकडे आलेली असते. ऋषीची काळजी असते तिला. ऋषी खरंच पळून गेला की काय म्हणून बघायला येते तर खरंच तिथे ऋषी नसतोच. आणि निंकी सुद्धा आलेले असतात. त्यामुळे तुला पण तेच पाहिजे होतं ना, ऋषी सर गेले बरंच की तुझ्यासाठी. मग कशाला काळजी करतेस ग? तोंड पाडलंय ग. मनापासून बोलतेय की तोंडावर बोलतेय नुसती? आमच्या तोंड पाडलं नाही म्हणून तोंड पाडलंय दिसतंय की कमळे? ते बरंच झालं की जाऊ दे. काहीतरी गिफ्ट ठेवून गेलेलं असतो त्या बेडवर. त्याच्या बंड्याला सापडतं. कमळीच्या नावाने चिठ्ठी लिहिलेली असते. ऋषभ कर मला खरं तर जायचं नव्हतं, इथे राहण्याचा प्रयत्न केला पण कसं आहे ना जमलंच नाही. शिवाय कसं राहणार खरंच कमळे माहित नाही या. तरी पण मी प्रयत्न करतोय, इथून चाललोय. माहितीये मी वाट बघतोय. कमळी कुठेतरी वाईट वाटलेलं असतं की ऋषी सर असे का निघून गेले, कारण ऋषीचा सहवास तिला सुद्धा हवा असं वाटत असतो. ऋषी भाऊ हरले कमळे, हरून ते निघून गेले माघारी. म्हणजे ते हरले नाही, त्यांना हरायला आपण भाग पाडला. आपण त्यांचे हाल हाल केले म्हणून ते पळून गेले. त्यांना घालवून दिलं आपण की नाही ग कमळे? आपणच घालवलं ना. नाही तुम्ही जे केलंय ते चुकीचं केलंय असं मी म्हणतच नाही. त्यांना कळलं ते गेले निघून, जाऊ दे नको विचार करायला. खरं तर कमळीला वाईट वाटत असतं पण तोंडापुरतं ती बोलत असते. म्हणते अगं ते गेले जाऊ दे की, तुझं तोंड का पडलं एवढं? ते गेले तोंड काय पडलंय एवढं? तोंड पडलंय का निंगे? सारखी तेच म्हणतीये. म्हणते मुळात ते गेले ना ते बरं झालं असंच वाटायला लागलंय मला. कमळी फार नाराज झालेली असते. परत ऋषी उभा असतो कमळीच्या. बंड्या म्हणतो अहो ऋषी भाऊ तुम्ही निघून गेले होते मग परत कसे आले? गेलो होतो मी बंड्या, शब्द नको फिरव. दाखवण्यासाठी पळून गेलो होतो. खरं तर मी गेलोच नव्हतो पळून, नाटकं चालली होती. वॉश ठेवून होता ना मायावर, मग काय करणार, तुम्हाला दाखवण्यासाठी गेलो पळून. अभिनय दाखवला आणि तुम्ही फसलात. वाटली माझी ऍक्टिंग. कमळीला इतकं छान वाटतं की ऋषी तिच्या जवळ आहे. जी ऍक्टिंग बघून तुम्हाला जे काही वाईट वाटलंय ना ते स्वतः डोळ्याने बघितलंय. आता खोटं बोलू नका. मी गेलो म्हणून तुम्हाला खरंच वाईट वाटलं हो की नाही? खरं सांगा. जाणार ते कमळीला घेऊन जाणार, किती हाल होऊ दे आणि किती काही होऊ दे, कळतंय का? तो चला निघा, तुमची कामं करा, माझ्यावर लक्ष ठेवायची गरज नाहीये. चला निघा. चल राहायचंय तर राहू दे. चल निंगी आपण जाऊया घरला. निंगी म्हणते कमळे चल ग, नको इथे थांब. सुद्धा आता निघून गेलेली असते. तर शेवटचं सांगतोय, जा तुम्ही इथं राहिलं तर हालच होणार आहे. कशाला स्वतःचे हाल करून घेताय? प्लीज प्लीज इथून जावा ऋषी सर. जरी अडचणी आल्या तरी हार मानायची नाही असं माझ्या मैत्रिणींनी शिकवलंय कमळी मला. बरोबर शिकवलेली गोष्ट माझी मैत्रिणीच विसरली, मी काय विसरलो नाही. जशी तुमची इच्छा. आणि कमळी पडायला लागलेली असते पाय घसरून. ऋषी कमळी कमळी करतो आणि कमळीला सावरतो. कमळी खाली आणि कमळीच्या अंगावर ऋषी. आणि ऋषी दोघं एकमेकांकडे बघत असतात. एकमेकांपासून त्यांची नजर काय हटत नसते. दोघंही एकमेकांवर प्रेम करतात पण ते काय मान्य करत नसतात. बघू आता एकमेकांवर प्रेम करता हे त्यांना रिअलाइज होईल का, आणि ऋषी कमळीला घेऊन परत मुंबईला जाईल का? हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.